तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ तो आपला 26 जानेवारी निमित्त म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त आहे। तर आजची जी डिझाइन आहे आपण एकदम सोप्या पद्धतीने आपल्या पिक्सलमध्ये बनवणारच आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला मात्र विसरू नका, कारण आपण जो व्हिडिओ आपण एकदम खतरनाक बनवणार आहोत। आणि याचे व्हिडिओ आपलं जे डिझाइनचे जेवढे मटेरियल लागणार आहे तेवढं आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे। तर कोणी टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन जॉईन करा। आपण जे मटेरियल आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे। तर आपण जे लिंक आहे टेलिग्राम चॅनलची आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे। कोणी जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा। आणि व्हिडिओ आपला आपण पासवर्ड दिलेला आहे आपल्या PLP फाईलला तो आपला 2 स्टेपमध्ये आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि PLP फाईल आपल्या टेलिग्रामला दिलेली आहे, त्यामुळे पासवर्ड 2 स्टेपमध्ये आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आपली जी डिझाइन आपण आज बनवणार आहोत 26 जानेवारी निमित्त ते आपण पिक्सलॅबमध्ये बनवणार आहोत। त्यामुळे पिक्सलॅब कोणी घेतलं नसेल तर प्ले स्टोरवरती जाऊन घ्या आणि ज्यांना प्रो व्हर्जन पाहिजे त्यांनी आपल्या टेलिग्रामला दिलंच आहे, तर तुम्ही जाऊन तिथं जॉईन करून डाउनलोड घेऊ शकता। तर आता आपलं म्हणजे पिक्सल ओपन केल्यानंतर तर मेन म्हणजे आम्ही जे बॅकग्राऊंड दिलं आहे तर मेन ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। ते ॲड करण्यासाठी आपल्याला उजवीकडून जे 2 नंबरचं ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये जाऊन जे फ्रॉम गॅलरी ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही जे म्हणजे बॅकग्राऊंड दिलेलं आहे व्हाईट कलरचं ते तुम्हाला बॅकग्राऊंड ॲड करायचं। मी बॅकग्राऊंड ॲड करून घेतो आणि मी तुम्हाला जे बॅकग्राऊंड दिलं त्याची सेपरेट फाईल बनवा, कारण तुम्हाला मटेरियल ॲड करायला प्रॉब्लेम आहे ना। तर हे आपलं बॅकग्राऊंड आपण ॲड केलेलं आहे। आता बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर आता तुम्हाला मटेरियल आपल्याला ॲड करायचं आहे याच्या जागी म्हणजे आपल्या बॅनरवरती। त्यासाठी मी तुम्हाला म्हणलं फाईल अगोदर सेपरेट बनवा, म्हणजे कारण मटेरियल आपल्याला ॲड करायला प्रॉब्लेम नाही होणार। तर मी जे 26 जानेवारी प्रजासत्ताक म्हणजे जी PNG दिली आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायची पहिल्यांदा। ते ॲड करून ही आपल्या म्हणजे लेफ्ट साईडला ॲड करायची म्हणजे बॅनरच्या, कारण की आपल्याला अजून PNG ॲड करायच्या। तुम्हाला जर वाटलं कोणतं म्हणजे दुसऱ्या साईडला राईट साईडला तर तुम्ही तिथं बी लावू शकता, काही विषय नाही। तर आपली जी दुसरी PNG आहे ती फ्लॅग PNG आहे, झेंड्याची PNG आहे, तर ती आपल्याला डायरेक्टली ह्या साईडला ॲड करून घ्यायची आहे मोठ्या साईजमध्ये। ते ॲड केल्यानंतर लॉक करून घ्यायची। तर डबल त्या इम्प्रूव्ड ऑप्शनवरती जाऊन दुसरी PNG जेवढ्या मी PNG ॲड केलेले आहे तुम्ही म्हणजे मी जेवढ्या PNG ॲड केलं तेवढ्या तुम्ही PNG ॲड करून घ्या। तर ही साईड बाजूची PNG आहे। तर तुम्हाला जर असं वेगळं लावायचं असं तुम्ही क्रॉप करून लावू शकता, कॉपी करून यायची। तर मी क्रॉप करून कॉपी करून लावतो। तर या दोन्ही बाजूकडून म्हणजे कॉपी करायची जी पहिल्यांदा ॲड केली, नंतर त्या दोन PNG आहेत त्याला क्रॉप करून तुम्ही लावायचं। तर असं डायरेक्टली लावलं झाल्यानंतर आता दुसरी PNG आपल्याला अजून 4-5 PNG ॲड करण्यासाठी आपल्याला ॲड करायची आहे। त्यामुळे तर आता ही जी आपण आहे काय वर्णन आहे आपल्या याचं, त्याच्यामुळे ही एक PNG आहे डायलॉगची। ही वरल्या बाजूला जी आपण पहिल्यांदा PNG ॲड केली त्याच्या वरल्या बाजूला लावायची आपल्याला। ही लावल्यानंतर त्याला लॉक करून घ्यायचं, म्हणजे कारण दुसरी PNG लावल्यानंतर ती हलणार नाही। तर एक आपली लाईन म्हणजे झेंड्याच्या म्हणजे कलरमध्ये लाईन PNG ती खाली आपल्याला जी आपण 26 जानेवारीची जी PNG ॲड केलेली आहे त्याच्या खाली लावायची आपल्याला ही PNG। तर आपलं अजून म्हणजे 75% आपलं जे बॅनर आहे ते आपलं अजून म्हणजे आपलं पूर्ण झालेलं आहे। तर आपल्याला राहिलं मेन आता शुभेच्छुक। तर शुभेच्छुक आपल्याला फोटो आणि शुभेच्छुक जी PNG आहे ती आपल्याला ॲड करायची आहे। आता मी जे शुभेच्छुक नाव घेतलं ते व्हाईट कलर आहे म्हणून आपल्याला याचा कलर बदलू। तर कलर ऑप्शनमध्ये जाऊन डायरेक्टली तुम्ही कलर तुम्हाला जे कोणता कलर ठेवायचा ते तुम्ही ठेवू शकता। तर मी आहे तो हा कलर ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जो कलर ठेवायचा आहे तुम्ही ते ठेवू शकता। तर त्याची शुभेच्छुक PNG ॲड केल्यानंतर लगेच लॉक करून घ्यायची।
तर आपल्याला जे आता दुसरी PNG ॲड करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला नाव टाकायचं शेड्यूल चुकचं, तर त्याच्यासाठी आपल्याला रेड कलर म्हणजे जे बॉक्स साईज आहे तर हिला तुम्ही लहान मोठी साईज ठेवू शकता. तुम्ही मोठी साईज करून ठेवतो म्हणजे नाव कसं आपलं व्यवस्थित त्याच्यामध्ये, तर ती लॉक करून घ्यायची. आता आपल्याला राहिली फोटो, तर तुम्ही फोटो मी लावतो फोटो, तुम्ही बी तुमची फोटो लावू शकता. तुम्हाला हे दिलेलेच आहे आपलं काय PLP फाईल, तर तुम्ही तिथं डायरेक्टली फोटो ही काढून तुम्ही तुमची फोटो आणि नाव लावू शकता. तर फायनली आपलं बॅनर जे आहे ते तयार झालेलं आहे. तर मेन आपण बॅनर म्हणजे तयार झालं म्हणजे आता मेन म्हणजे राहिलं नाव. तर नावसाठी वर जे न्यू टेक्स्ट ऑप्शन असतं त्याच्यावरती जाऊन ते तुमचं नाव काय तुम्हाला जे टाकायचे तुम्ही तिथं नाव टाकू शकता. तर मी नाव टाकतो. तुम्हाला जे नाव टाकायचं ते तुम्ही टाकू शकता. तर आता फॉन्ट, आता ह्याला जे मी फॉन्ट वापरलेला आहे तो देवनागरी फॉन्ट आहे. तर ज्याला कोणाला पाहिजे त्याने टेलिग्रामला जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. तर या बॉक्समध्ये तुम्ही झूम करून तुमचं नाव लावायचे व्यवस्थित. तर याचा कलर आहे याच्यावरती उमटून दिसल्यामुळे व्हाईट कलर ठेवतो मी. तर भाई लोक आपलं जे आहे ते बॅनर आपलं सध्या म्हणजे एकदम खतरनाक बॅनर आपल्याला तयार झालेला आहे. तर आता याच्यावरती तुमच्या नावाचा जो असेल तो लोगो तुम्ही लावून बॅनर बनवू शकता. तर बॅनर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याला डाउनलोड करताना फुल HD करण्यासाठी डाउनलोड डायरेक्ट सेव्ह ॲज इमेज वरती डाउनलोड केलं म्हणजे टॅप केल्यानंतर सेव्ह टू गॅलरी डायरेक्ट गॅलरीमध्ये सेव्ह न करता जे ऑप्शन आहे त्याच्यावरती डिफॉल्ट म्हणजे ऑप्शनला डायरेक्ट त्यावरती टॅप करून अल्ट्रा ऑप्शन या ऑप्शनमध्ये तुम्ही सेव्ह टू गॅलरी या ऑप्शनमध्ये दाबून म्हणजे आपलं जे HD बॅनर आहे ते तुम्ही गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मेन म्हणजे राहिला पासवर्ड, तर पासवर्ड आहे तो 26 जानेवारी.